नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील टाकेवाडी या ठिकाणी आलेलो आहे. सतोबा या प्रसिद्ध देवामुळे महाराष्ट्रात हे टाकेवाडी गाव प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर पाणी फाउंडेशन मध्ये या गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. याच भूमीतील हे माऊली आहेत. त्या माऊलींचं नाव काय आहे आणि त्यांनी तुळशीची माळ का गळ्यात घातली आणि तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर त्यांच्या जीवनात कसे बदल होत गेले, अशा विविध प्रश्नांची माहिती आज आपण या माऊलीकडून घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, नाव काय तुमचं? माझं नाव राजेंद्र जगन्नाथ पवार. बर, शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण 12वी झालंय. बर, काय करता आता? मी माझा एसटी मध्ये मी ड्रायव्हर म्हणून 25 वर्ष सेवा केली. कुठल्या डेपोला होता? मी सुरुवात माझी कोकणातून झाली. बर. त्यामध्ये दापोली, मंडणगड, त्यानंतर सातारा आणि त्यानंतर तालुक्याचं आगार म्हणजे दहिवडी. दहिवडी डेपो मध्ये मी 8 वर्ष प्रवाशांची सेवा केली. बर, रिटायर केव्हा झाला मग? मी रिटायर कालच्या 30 तारखेला झालो, जुलैच्या 30 तारखेला झाला. बर बर बर. मग एक सांगा, आता ही तुम्ही नोकरी करत होता, तर तुमच्या मनात असं कवा आलं की आपण तुळशीची माळ गळ्यात घालावी म्हणून, किंवा कुणी सांगितलं का तसं? काय नक्की प्रसंग आहे तो? खरं तर माऊली, हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल की माझ्या आयुष्यामध्ये प्रवाशांची सेवा करत असताना मी माझ्या आई वडिलांचा जो संस्कार होता आणि त्याच्यातून मी प्रवाशाची सेवा प्रामाणिकपणे करत असताना प्रवाशामधून अनेक वारकरी संप्रदायाची व्यक्तिमत्व माझ्या सेवेमध्ये माझ्या संपर्कात येत असे. परंतु हे सगळं घडत असताना मी माझ्या आयुष्यामध्ये एक हादसा घडला. मला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर मी काही दिवस घरी होतो आणि घरी असताना माझे सद्गुरू श्रीयुत आनंदराव महाराज यांचा माझ्याशी संपर्क आला. त्यांच्या संपर्कातून एक सतोबा या ठिकाणी पारायण सोहळा असताना त्या पारायण सोहळ्यामध्ये मी त्यांच्या समवेत दाखल झालो आणि त्यामध्ये माझ्यात अचानकपणे जे बदल घडले त्यामधला एक माझा अविस्मरणीय असा प्रसंग की पारायणामध्ये एक दिवस मी विणा घेतला होता आणि विणा घेतला असताना त्या दिवशी अमावस्या दिवस असल्यामुळे सतोबाला अनेक भक्तगण येत असत आणि तो विणा माझ्या गळ्यात असताना की आलेले भक्तगण माझं दर्शन घेत होते. मग हे दर्शन घेता घेता मला बाकी काही अध्यात्मातलं माहित नव्हतं, परंतु दर्शन घेता घेता की मला असं वाटलं की काहीच नाही आपल्याला जमत, तर किती लोक दर्शन घेत आहेत ते तरी मोजू. असं करता करता एक 1.25 तास ते 1.5 तास माझ्याकडे विणा असताना जवळपास 160 लोकांनी माझं दर्शन घेतलं आणि मग त्याचा प्रभाव माझ्या मनावरती असा झाला की माझ्या 54 वर्षामध्ये मी कोणी एवढे लोक माझं दर्शन घेतलं नसेल, परंतु या 1.25 तासामध्ये ज्या अर्थी माझे या लोकांनी दर्शन घेतलं त्या अर्थी यामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे, काहीतरी याच्यामध्ये वेगळं आगळं वैभव आहे. आणि म्हणून पूर्वी आई वडिलांचे संस्कार होते, आई वारकरी होती, माळ होती गळ्यामध्ये, परंतु मी पेशानं ड्रायव्हर असल्यामुळे मला त्या सगळं काही जमेल असं वाटत नव्हतं, म्हणून मी त्याच्यापासून अलिप्त होतो. आणि हे सगळं ज्या वेळेस मला त्या सोहळ्यामध्ये पारायणामध्ये जो अनुभव आला आणि मग माझ्या मनामध्ये एक अशी कल्पना सुचली आणि ती मी बापूंना बोलून दाखवली. मग बापूंना म्हटलं की मला माळ घाला, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की माळ घालणं ही इच्छा होणं आणि ती आत्मपरीक्षण होऊन त्याचं आपल्यावरती प्रभाव पडणं यात फरक आहे, तुम्ही अजून वेळ घ्या. परंतु काय कोणास ठाऊक, पण मला ते इतकं भावलं आणि मी त्यांच्या पुढे आग्रह धरला की मी माळाचं जे तत्व आहे, वारकरी संप्रदायाची जी काय आचरण आहेत त्या आचरणात सगळ्या गोष्टी आणीन असं मी त्यांना अभिवचन दिलं. आणि मग त्यांना मी माळ घालण्यासाठी प्रवृत्त स्वतःहून मी त्यांना केलं आणि त्यांनी मला माळ घातल्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी मला अनुग्रहाच्या स्वरूपामध्ये काही आध्यात्मिक आपल्या मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी ज्या काही बाबी असतात त्या मला कानमंत्र म्हणून दिल्या गेल्या आणि त्याचं मी आचरण करता करता मला तुकाराम महाराजांच्या गाथा वाचनामध्ये एक 78 नंबरचा अभंग की आता तरी हा पुढे एकच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा,
या अभंगाचं मी भावार्थ पाहिला आणि माझं जीवन पूर्णपणे या भावार्थाने बदलून टाकलं. आणि हे बदलत असताना मला माझी पत्नी अलका पवार हिने आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती प्रपंचामध्ये फार मोठी मोलाची साथ दिलीच दिली, परंतु ती एका वारकरी परिवारातली असल्या कारणानं तिचा प्रभाव हा तिला अतिशय चांगल्या पद्धतीनं भजन गाता येतं, त्याचबरोबर हरिपाठ म्हणा, काकड आरती म्हणा, या सगळ्या गोष्टी तिच्या मुखोद्गत आहेत. आणि तिचा सहवास लाभला. आणि जसं की तुकाराम महाराजांच्या गाथ्याला दगडाचा स्पर्श झाल्यामुळे दगडही पाण्यामध्ये तरला, त्याप्रमाणे कदाचित तिच्या काही आध्यात्मिक पारमार्थिक या कारणामुळे मलाही ती ओढ लागली गेली. आणि ज्या वेळेस मी माळ घातली आणि माळ घातल्यानंतर मला माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. आणि त्यामध्ये मला खास एक महत्वाचा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय असा जर कोणता घडला असेल तर मला सद्गुरू गुरुवर्य बापूंनी सांगितलं की तुम्हाला एक वर्षातून वारी करावी लागेल पंढरपूरची, तर ती तुम्ही कोणती कराल. याच्यावरती मी त्यांना सांगितलं की मला थोडासा वेळ द्या, मी चिंतन करेन, मी त्याच्यावरती विचार करेन आणि तुम्हाला सांगेन की मी कोणती वारी करेन. आणि मग त्यामध्ये मधल्या काळात त्यांच्या कृपादृष्टीनं मला एक माझ्या मनानं असं वाटलं की जर मी वारी केली, हे तर मला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, हे मला मान्यच आहे, परंतु ही वारी जर मी केली तर माझ्या गावामध्ये या टाकेवाडी नगरीमध्ये अनेक व्यक्ती आहेत की ज्यांची या वैष्णवाच्या सोहळ्यामध्ये सामील होण्याची इच्छा असते, त्यांना या सोहळ्याचा आनंद घेऊ इच्छितात, परंतु काही माझे शेतकरी बांधव जे जगाचा पोशिंदा म्हणून आपण मानतो त्यांना काही कारणानं वारीला जाता येत नाही. काही अपंग बांधव असतात, काही इतर शाळेचे विद्यार्थी असतात, शिक्षक असतात, यांना हा वारी सोहळा लाभत नाही, मिळत नाही. म्हणून माझ्या मनामध्ये एक कल्पना आली की आपण आपल्या गावामध्ये आषाढी वारीला प्रति पंढरपूर का बनवू नये, आणि जी लोक या वारीपासून वंचित राहिलेत या वारीला त्यांना हा सुख सोहळा का अनुभवता येऊ नये, या उद्देशाने मी त्यांच्या परवानगीनं, त्यांच्या अनुमतीनं एक प्रस्ताव मांडला. त्यांनी त्याला लगेच मान्यता दिली. मला सांगितलं तुम्ही हे करू शकता. आणि ते वारीला गेलेले असताना सुद्धा मी त्यांच्या पश्चात पाठीमागं गावामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रति पंढरपूर, ज्याप्रमाणे पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी दिवशी पहाटे 5ला पांडुरंगाची महापूजा होते, त्याप्रमाणे टाकेवाडीतील पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आम्ही पूजा केली. आणि पूजा करून गावामध्ये दिंडीचं आयोजन केलं. त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी, शिक्षक यांना सगळ्यांना या ठिकाणी बरोबर घेतलं. आणि बरोबर घेऊन ती दिंडी गाव प्रदक्षिणा करून गावामध्ये त्या सर्वांना आम्ही फराळाची व्यवस्था करण्याची सर्वांच्या वतीनं, सर्वांच्या सहभागातून केली. आणि मग तो पांडा या गावामध्ये आज 5वं वर्ष झालं. आणि त्याची वृद्धी अशी झाली की आज रोजी गेलेल्या आता आषाढी एकादशीला की जवळपास 250 किलो साबुदाणाची खिचडी या ठिकाणी ह्याच्यासाठी फराळासाठी वापरली गेली. म्हणजे किमान माझ्या अंदाजानुसार 2000च्या वरती त्या भाविकांनी या दिंडी सोहळ्याचं, जे ज्ञानोबा माऊलीच्या गजराचं एक वेगळं आगळं स्वरूप, वेगळं आगळं, आणि त्यामध्ये गावचे सरपंच यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य केलं. त्यामध्ये त्यांनी आम्हाला ते जे आपण वरून शूटिंग करतो ड्रोनच्या मार्फत त्या सगळ्या दिंडीचं चित्रीकरण करण्यात आलं. आणि या दिंडीमध्ये या ठिकाणी 1 किलोमीटर वरती श्री संत बाळूमामांचा देवस्थान असल्या कारणाने त्या संतांचं पांडुरंगाशी भेट होण्यासाठी आम्ही पालखीतून 1 किलोमीटर दिंडीच्या मार्फत पांडुरंगापर्यंत त्यांना त्या समावेश करून एक आगळा वेगळा, की जेणेकरून आमच्या विद्यार्थी वर्गामध्ये अध्यात्माचं बीज रोवावं, त्यांच्यामध्ये अध्यात्माची बालमनामध्ये ही रुजणा व्हावी, या कारणासाठी आम्ही ह्या दिंडीमध्ये हे घेतलं. आणि गेले 5 वर्षामध्ये फार मोठं त्या रोपाचं वटवृक्ष फार मोठा झाल्याचा आम्हाला फार मोठा आनंद होतोय. आणि या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. सद्गुरूंच्या सारखी माणसं आमच्या आयुष्यामध्ये आलेत, त्यांनी आमचं जीवन परिवर्तन केलं. पत्नीच्या स्वरूपामध्ये माझ्या आयुष्यामध्ये आलेलं व्यक्तिमत्व हा माझ्या आयुष्याचा कायापालट करणारं ठरलं. माझ्या मुलांच्या मध्ये तशा स्वरूपाचे संस्कार झाले. मोठी मुलंही माझी फार मोठ्या अधिकारावरती पोहोचली. एक ड्रायव्हर पेशातला मी माणूस असून सुद्धा या परमार्थाचं, या माळेचं,
ह्या पांडुरंगाच्या अनुयायी म्हणून जे काही मला लाभलं ते माझ्या पात्रतेच्या कैक पटीनं फार दिव्य आणि भव्य मोठं आहे. हे मी माझे भगवंताचे उपकार, सद्गुरूंचे उपकार मी माझ्या आयुष्यात कधीही माझ्याकडून विसरणार नाहीत. तुमचे वडील काय करत होते? माऊली, आम्ही जातीनं लोहार. वडील हे बलुतेदार पद्धतीनं लोहारी काम करत असत आणि परिस्थिती आम्हाला शेती नसल्यामुळे भूमिहीन आली आणि घरची आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची आणि त्यामध्ये मला या ड्रायव्हिंग क्षेत्राकडे वळावं लागलं. परंतु माझी पत्नी आणि माझ्या आई वडिलांचे संस्कार ह्यानं मला 2 अपत्य, 2 मुलं आहेत. तर 2 मुलं आम्ही पूज्य साने गुरुजी यांच्या निवासस्थानी दापोली तालुक्यामध्ये पालगड म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी आम्ही 11 वर्ष राहिलो आणि त्या महान व्यक्तीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये माझ्या मुलांचं जे पालन पोषण झालं, संस्कार मिळाले आणि त्याच्यातून ती मुलं खूप गुणी निघाली आणि दोन्ही मुलं माझी BE मेकॅनिक इंजिनिअरिंग मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पास झाली. झाल्यानंतर माझा मोठा मुलगा त्यांनी परत IT मध्ये डिग्री घेतली आणि तो आता जगातल्या सगळ्यात श्रीमंत कंपनी अमेझॉन या कंपनीकडे फार मोठा इंजिनियर ऑफिसर आहे. त्याचबरोबर माझा दुसरा मुलगा शेखर पवार हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून त्यानं वयाच्या 26व्या वर्षीच महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर एवढ्या मोठ्या पदापर्यंत प्रगती केली आणि हे सगळं जे घडलं ते भगवंताच्या कृपेने आणि या ठिकाणी सद्गुरूंच्या, त्याचबरोबर माझ्या आई वडिलांचे संस्कार आणि या सगळ्यातून हे जो काही मला लाभ मिळाला, माझ्या आयुष्याचा जो बदल झाला, तर त्याला कारणीभूत तर माझ्या आई वडिलांचं जे वारकरी संप्रदायाची शिकवण आणि त्यानंतर मला हे त्या पेशानुरूप उशिरा पण मी या वारकरी संप्रदायामध्ये आलो आणि वारकरी संप्रदायाने माझं कल्याण केलं, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. खरं तर माऊलीने आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या गुरुनी मला तुळशीची माळ घालायला सांगितली किंवा गुरु केले, आज गुरु आज आपल्या सोबत आहेत. त्या गुरूंचं नाव आहे आनंदराव सस्ते महाराज. महाराज, काय सांगाल आज तुम्ही या निमित्तानं? ते माझ्याकडे आले, त्यांना मी म्हणलो माळ घालणं अवघड असते, माळाचं तत्व पोसावं लागतं, माळ घातली तर परत काढता येत नाही. मी त्यांना अगोदर सगळं समजून सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांची माळ घातली. माळ घातल्यानंतर माझं त्यांचं येणं जाणं सुरू झालं. मग त्यांना काय आम्ही उपदेश करीत राहिलो आणि त्याने जसं आपण मी सांगेल तसं ते वागत गेले. त्यामुळे त्यांचं परिवर्तन झालं आणि माझं उजळणी झाली. असे प्रश्न आहेत, दुसरं काय नाही. त्यांच्या संसारामध्ये सुद्धा प्रगती झाली आणि त्यांच्या वागण्यामध्ये सुद्धा, नित्यनेमामध्ये सुद्धा फरक झाला. परमार्थिक गोष्टी तर ते कमी होते, पण आता परमार्थ चांगल्या प्रकारचं करतात. ते आतापर्यंत त्याने चांगलं पोषण केलं परमार्थात, माळेचं तत्व राखलंय त्याने. धन्यवाद. तर आता तुमच्या कारभार्याने सांगितलेलं आहे की माझ्या पत्नीमुळे हे सगळं झालेलं आहे. जी काही संसारातली प्रगती असेल किंवा वारकरी संप्रदायातील प्रगती आहे, काय सांगचाल तुम्ही? मी आता माझं नाव घेतात ते पण मी फक्त निमित्त मात्र आहे. पण मी माझं वडील वारकरी होते आणि मला या गुरुंची संगत लागली किंवा माझ्या मालकच माझे पहिले गुरु आहेत. माझं लहान वयात लग्न झालं त्यावेळेस मला एवढं काही नॉलेज नव्हतं, पण माझे मालक खूप मोठे, पहिला गुरु माझे मालक होते. त्यांच्याकडे खूप विस्तारित विचाराची, सगळ्यांना बरोबर घेऊन चालायची किंवा चांगलं वाईट शिकवण्याची खूप अशी मनोवृत्ती आहे त्यांची. तर मी मात्र निमित्त मात्र आहे, पण हे पांडुरंगाच्या कृपेने माझ्या मालकांच्या साथीने हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागासाठी आज आपल्याला राजेंद्र पवार आणि अलकाताई पवार यांनी मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये गळ्यात माळ घातल्यानंतर कसा बदल होत गेलेला आहे हे सांगितलेलं आहे आणि जीवन कसं बदलत जातं. उशिरा सुचलेलं शहाणपण तेही फायदेशीर असतं हे त्यांनी मानदेश भूषणशी बोलताना प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. पवार परिवाराला, मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद.